सोमेश्वर जोटे यांचा देखील सन्मान सत्कार या ठिकाणी होत आहे वाडीतर्फे। यानंतर मी सर्व उमेदवारांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व युवक उमेदवारांचे सर्वांचे नेते आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात तसेच आमच्या सगळ्या युवकांचं एक प्रेरणास्थान आमच्या युवकांचे आयकॉन आदरणीय सत्यजितदादा तांबे व व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर आणि तुम्ही समोर बसलेले सर्व मान्यवरच आहात, तर सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो। प्रथमतः या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या तरुणाला साहेबांनी, दादांनी व सर्व श्रेष्ठींनी उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचे, आपल्या श्रेष्ठींचे मी आभार मानतो। तसं पाहिलं तर ही निवडणूक फार आगळीवेगळी आहे। त्याचं कारण आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहरात तालुक्यात झालेले बदल आपण सर्वजण अनुभवत आहात। विकास काय झाला, कुणी केला हे सर्वांना माहिती आहे। विकासाचा मुद्दा सर्वांना घराघरात माहिती आहे की कोणी विकास केलाय, काय केलंय। आपण जे मुबलक पाणी अनुभवतोय साहेबांच्या आशीर्वादाने, ते कुणी केलंय, काय केलंय सर्वांना माहिती आहे। हे जास्त विकासाचा विषय न बोलता मी या ठिकाणी सर्व युवकांना, सर्व ज्येष्ठांना व सर्व नागरिकांना एक विनंती करेन की कुठल्याही भूलथापांना बळी न पडता आपण आपलं शहर वाचवण्याची निवडणूक आहे। त्याचं कारण आहे की आपल्याला हा शहर आणि तालुका वाचवायचा चान्स, शेवटचा चान्स आहे असं मला वैयक्तिक वाटतं। त्याचं कारण असं आहे की जे एक वर्षामध्ये जे तुम्ही बदल बघताय ते आपल्या तालुक्याचं वैभव, संस्कृती या सगळ्या गोष्टींना खूप हानिकारक आणि घातक आहे। आणि माझ्यासारख्या युवकांना संधी दिली आहे, तर त्यामध्ये सत्यजितदारांचा जो संगमेर 2.0 हा जो त्यांनी आराखडा मांडला आहे, याची टॅगलाईन दादांनी दिली आहे की लेट्स गेट अपग्रेड। म्हणजे खरंच आता संगमेरकरांना, संगमेरला अपग्रेडेशनची वेळ आलेली आहे आणि त्या अपग्रेडेशन मध्ये आपल्या सर्वांना नामदार साहेबांचे, सत्यजित दादांचे हात बळकट करायचे आहे। आणि मला विश्वास आहे की आपल्या नगरात त्या एकदम उच्च शिक्षित, स्वतः त्या डेंटिस्ट आहेत आणि त्यांचं आता निवडणुकीच्या प्रचारार्थ जेव्हा त्या शहरामध्ये फिरत आहेत की त्यांचा जो नम्रपणा आहे तो सगळ्यांना भावतोय। म्हणजे त्या सर्व घटकात, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन दादांच्या, साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम कारभार चालवतील ही सगळ्यांना असा विश्वास दिसतोय। आणि त्यामुळे दादांनी दिलेले, साहेबांनी दिलेले सगळे तिसरे उमेदवार आणि मैथिलीताई तांबे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना आपण भरभरून मतदान करून या शहराला एक विकासाची गती देण्यास मी नम्र विनंती करतो आणि थांबतो। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2, 3, 4 याच्या प्रचार सभेसाठी आपले मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, या ठिकाणी सत्यजित दादा, बाळासाहेब देशमाने, उपस्थित सर्व गुले पाटील, चौधरी सर, विवेकजी कासर, कडलक काका, कडणे काका, उपस्थित सर्व मान्यवर सर्वांनी या ठिकाणी नगरपालिकेचे प्रश्न सांगितले। परंतु साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर मला आठवतं गेल्या 25 वर्षापासून साहेबांचं लक्ष या शहरावर एक चांगल्या पद्धतीने आहे। हे संगमनेर शहर शांत आणि सुसंस्कृत झालेलं आहे, त्याच्यात सर्वात मोठं योगदान बाळासाहेब थोरात यांचं आहे। मला सांगायला अभिमान वाटतो का गणेश उत्सवाची मिरवणूक, आता हा विषय नगरपालिका सोडून आहे, आता बाकीचे तर नगरपालिकेबद्दल बोलतील, परंतु संगमेर शहरातील शांततेकरता साहेबांनी काय केलं, गणेश उत्सवाची मिरवणूक असेल, नवरात्र असेल, शिवजयंती, रामनवमी हे जे उत्सव आहेत याच्या ज्या मिरवणुका होतात त्या मिरवणुका शांततेने साजऱ्या होण्याकरता साहेबांचा सातत्याने प्रयत्न असतो। म्हणजे मला ते दर मिरवणुकीला मला त्या ठिकाणी फोन करतात आणि सांगतात किशोर तू लक्ष ठेव, शहर आपलं शांत राहिलं पाहिजे। शहर शांत राहिलं
तर या शहराचा विकास होईल. सोमेश्वर गणपती किती वाजता चालू करतो आपण? सोमेश्वरचा जो गणपती आहे तो आपण 7 वाजता त्याची विसर्जन मिरवणूक सकाळी 7 वाजता त्याची विसर्जन मिरवणूक आपण सुरू करतो. त्याचं सर्व श्रेय साहेबांचं आहे. गुलाल मुक्त मिरवणूक म्हणजे गुलाल महाराष्ट्रात असं एक उदाहरण आहे की ज्या मिरवणुकीत गुलाल उधळला जात नाही. त्याचं सर्वात मोठं श्रेय साहेबांचं आहे. तुम्ही पाक गणपतीच्या मिरवणुकीला या उद्या तुम्हाला गुलाल उधळला जाणार नाही. आणि डीजे मुक्त आपण तो प्रयत्न केला का डीजे मुक्त मिरवणूक झाली पाहिजे. आमच्या रंगार गल्लीने साहेबांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या 3 वर्षापासून आपण तो सुद्धा त्या ठिकाणी, कारण डीजे मुळे जे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो तो त्रास आपल्याला कुठेतरी थांबवायचा आहे. म्हणून डीजे मुक्त मिरवणूक आहे तिचा सुद्धा सर्व श्रेय साहेबांचं आहे. जे एक कल्पना करा तुम्ही का एक लोकप्रतिनिधी या शहराकरता, ठीक आहे आता नगरपालिकेत आपल्याला रस्ते पाण्याचा प्रश्न तर असा आहे का मला या ठिकाणी सगळ्यांनी सांगायचं गेल्या 10 वर्षापासून रोज पाणी येतं का नाही एवढं सांगा फक्त. येतं का नाही संगमनेरला रोज पाणी? तुम्ही आता कोपरगाव, श्रीरामपूर, मनमाड, महाराष्ट्रातल्या सर्व त्या ठिकाणचे ज्या नगरपालिकेच्या पक्षांनी जाहीरनामे केलेले त्याच्यात आम्ही 2 दिवसाला पाणी देऊ, 4 दिवसाला पाणी देऊ, 8 दिवसाला पाणी देऊ. परंतु आपलं संगमनेर शहर महाराष्ट्रातलं एक असं शहर आहे का त्या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून रोज आपण पाणी देतो. मी खोटं देत नाही. आता माझा त्याच्यात अभ्यास आहे का मी सगळ्या टाक्या ज्या आहेत संगमनेर शहरातल्या 7 त्याच्यातून आपण संगमनेर शहराला 1 कोटी लिटर पाणी करणे का 1 कोटी लिटर 2-2 तास ओव्हरफ्लो चालू असतो. हे काय फुकट झालं नाही. लोकांना काय केलं साहेबांनी, अरे तुम्हाला रोज पाणी देणार जी संगमनेर नगरपालिका आहे ते पाणी साहेबांनी आणलं. म्हणून या ठिकाणी माझी नागरिकांना सर्व मजदूरांना कळकळीची विनंती आहे का येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. बरेच आता आपण निघतील हे करा ते करा, परंतु कोणत्याही भूलथापांना बळी न पडता या ठिकाणी बाळासाहेब थोरात असतील, सत्यजित दादाचं तर तुम्ही आता काम पाहिलेलंच आहे. म्हणजे त्यांचा बी विवेक इतका आहे कामाचा तर तुम्ही मला अनुभव आहे. काही मुलगी आली मुंबईची माझ्याकडं, हो माझे वडील वारले कोरोनात आणि तिचे पैसे माझ्याकडे नाही, 2 लाख रुपये द्यायला. तुम्ही 70-75 हजार रुपये मी देईल बा, माझ्याकडे एवढे पैसे नाही. मी तिला नंतर आपण जाऊ भाऊ आहे का दादा. मी दादाला तिच्याकडे घेऊन गेलो. तिचे आई होती आणि ती होती मुंबईवरून आली होती. ती धुळ्याला आहे ना, धुळ्याचं कॉलेज होतं. दादाला म्हटलं असं आहे बा. दादाने लगेच फोन केला तिथं की असं आमच्या गावातली मुलगी आहे, तिला तुम्ही मदत करा. ती सकाळी जेव्हा गेली धुळ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व तिची कागदपत्र तयार करून ठेवली, तिचे दाखला विकला आणि एकही रुपया न घेता तिचे सर्व कागदपत्र माझ्या घरी येऊन रडायला लागली. बोललो मी म्हटलं तिला नाही बाई जाऊ दे, तुझं काम झालं चांगलं झालं. मी तुझं असं आहे आपलं नेतृत्व आहे त्याच्याकरता कोणत्याही भूलथापाला बळी न पडता या ठिकाणी आपल्याला साहेबांच्या आणि दादांच्या मागं सर्वांनी खबीरपणे उभे राहून ही नगरपालिका नगराध्यक्ष आणि 30 सीटर ही 100% आपल्याला निवडून आणायची आहे आणि अजून आपला विकास करायचा आहे. अशी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद. संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीच्या वतीने उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या उपस्थितीमध्ये आज जाहीर सभा या ठिकाणी होत आहे. प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक 2 अशा दोन्ही 2, 3, 4 अशा सगळ्या या प्रभागांची बैठक आज या ठिकाणी होतीये. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, या प्रभाग क्रमांक 4 मधून संगमनेर शहरामधील एक अत्यंत धडाडीचे आणि प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये कायम धावून जाणारे उमेदवार म्हणून किशोर भाऊ पवार या ठिकाणी उमेदवार म्हणून
उभे आहेत. त्याचबरोबर 4 मध्येच महिलांमधून गवळेताई उभे आहेत. नमस्कार करा एकदा. डॉक्टर काशीदांची मुलगी आहे आणि आमचे मित्र अमोल कवडे यांच्या पत्नी आहे. तिच्याबरोबर मी आता रॅलीमध्ये फिरलो. ताईचं इतकं स्पीड आहे, प्रत्येक घराघरामध्ये तिचा या शिवाजीनगर आणि परिसरामध्ये तिचा कॉन्टॅक्ट आहे आणि म्हणून तिला या ठिकाणी आपण आज संगमनेर सेवा समितीच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून आमचे भारत बोराडे या ठिकाणी उमेदवार आहेत. भारतने देखील अत्यंत धडाडीचं काम आजपर्यंत केलेले, सामाजिक कामामध्ये कायम अग्रेसर असलेला या परिवारातील भारत आहे. थोडे मागे सारखे दिसत नाही सगळे. भारत बोराडे उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्याच बरोबर अर्चनाताई दिघे या उमेदवार आहेत. अत्यंत सामान्य परिवारामध्ये सह्याद्री कॉलेजच्या शेजारच्या रामनगर मध्ये राहणार हे दाम्पत्य आहे. सुभाष लईचे आणि सुभाष आणि अर्चना हे अत्यंत सामाजिक कामामध्ये काय अग्रेसर असलेला परिवार आहे. सुभाष हा आणि हे दोघेही अत्यंत कष्ट करतात. त्या रामनगरच्या झोपडपट्टीत त्यांचा जन्म झालेला आहे, तिथं त्यांचा संसार चालू आहे आणि आपलं जे ऑरेंज कॉर्नरच्या मागचं सिद्धिविनायक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये राहून त्या मंदिराची सेवा हे दाम्पत्य करतं. असं एक अत्यंत सामान्य परिवारातला आम्ही उमेदवार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून सौरभ कासर या ठिकाणी उमेदवार आहे. अतिशय तरुण आणि धडाडीचा कार्यकर्ता आहे. मी सौरभला विचारलं, सौरभ तू तर व्यवसायामध्ये अत्यंत पुढे गेलेला आहे, तुझा व्यवसाय इतका चांगला चाललाय, तुला आता कशासाठी या निवडणुकीच्या भानगडीत पडायचंय? त्याला मी फोन करू म्हणजे तो जेव्हा पहिल्यांदा आला मी त्याला विचारलं तर त्याने मला जे उत्तर दिलं ते मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं होतं. तो म्हणला, दादा मी राजकारणात मला यायचं नव्हतं, पण मागच्या 1 वर्षामध्ये या शहरामध्ये आणि तालुक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे चांगल्या लोकांनी आता राजकारणात येणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागले आणि म्हणून मी राजकारणात या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रभाग क्रमांक 3 मधूनच महिलांमधून शोभाताई पवार उमेदवार आहेत. त्या आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. अतिशय अनुभवी अशा शोभाताई आणि बाळासाहेब पवार सर हे आपल्याला माहिती आहे, शोभाताई माहिती आहे. प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये उभं राहणारा हे परिवार आहे आणि म्हणून अत्यंत चांगले उमेदवार देण्याचं काम संगमनेर सेवा समितीने करत दिलेलं आहे. नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर मैथिली तांबे यांचं आम्ही नाव यासाठी पुढे केलं की खऱ्या अर्थाने ज्यावेळेस कोण उमेदवार द्यायचा हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आला होता, त्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं की उमेदवार हा तुमच्या घरातला यासाठी द्या, कारण नगरपालिकेला मागच्या 30-35 वर्षात ज्या पद्धतीचं वळण लागलेलं आहे ते वळण बिघडता कामा नये, त्यासाठी चांगले लोक तिथं असले पाहिजे आणि म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. डॉक्टर मैथिली या सामाजिक कामामध्ये पुढे आहेतच, परंतु आताच कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं, तिच्या स्वभावाबद्दल सांगितलं आणि मी तुम्हाला छातीफोकपणे या निमित्ताने 15 वर्षाच्या माझ्या तिचा संसार झालेला आहे. त्याच्यानंतर मी सांगू शकतो की आमच्या आई दुर्गाताई तांबे हिने जे घराघरामध्ये आज शहरामध्ये तिचा जो जनसंपर्क आहे तो जर तसाच वारसा पुढे चालवायचा असेल तर मैथिली तो अत्यंत उत्तमपणे करू शकते असा मला हा विश्वास आहे. खर तर आपल्या मार्गदर्शनाखाली 91 सालापासून अत्यंत चांगले कामं झाले. इथं किशोर भाऊंनी प्रश्न विचारला, पाणी रोज येतं का? उत्तर कोणीच द्यायला तयार नाही. महिला वर्गाने सांगा, पाणी रोज येतं का? मोठ्याने सांगा, पाणी रोज येतं का? अजून मोठ्याने सांगा, पाणी रोज येतं का? आपल्याला त्याचं कौतुक नाही. लोक बाहेरच्या तालुक्यांमध्ये संगमनेरच्या पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका लढतायत आणि आपल्याला काय झाले, जरा जास्त सवय झाली त्या पाण्याची. कोत्रे नावाचे चीफ ऑफिसर आमच्याकडे आले, राष्ट्रपती पदक विजेते म्हणून खास मी त्यांना घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर त्यांनी 8 दिवसांनीच मला भेटायला आले. मला म्हणले, दादा माझी जवळजवळ 10-12 शहरांमध्ये नोकरी झालेली आहे, पण हे पहिलं गाव मी पाहतोय
का पाणी रस्त्यावर सोडल्याच्या तक्रारी माझ्याकडे जास्त येत आहे. कोकरेंना स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले होते, कोकरेंच्या माध्यमातून चांगले कामं झाले होते म्हणून त्यांना आणलं होतं. गावात जाऊन कोणाला विचारा, व्हॉट्सअपवर फोटो पाठवायचे, इथं कचरा आहे, सीओ स्वतः तिथं जायचे आणि कचरा उचलायचे आणि त्या सीओना अरेरावी करून 1 वर्षाच्या आत इथून पिटाळून लावण्याचं काम केलं. एवढंच नाही तर मागच्या 3 महिन्यामध्ये 3 चीफ ऑफिसर या नगरपालिकेला भेटले आणि मागच्या 3 वर्षामध्ये इथं आता कोणीतरी बोलताना कदम सर का कोणीतरी बोललं का रस्त्यांची अवस्था वाईट झालेली आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मागच्या 4 वर्षात या शहरामध्ये एक पण नगरसेवक कार्यरत नाही, एक पण नगर अध्यक्ष कार्यरत नाही. प्रशासकाच्या हातामध्ये नगरपालिका आहे, चीफ ऑफिसर नगरपालिका चालवत आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने या शहरामध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये अत्यंत चुकीच्या अशी विस्कळीत घडी निर्माण झालेली आहे. ती घडी परत बसवण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. मी मुद्दाम नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना विचारलं की 10 कोटीचे रस्ते आले का? ते म्हणे हो साहेब GR तर आलाय. म्हणलं पैसे किती आले? म्हणे साहेब अजून 1 रुपयाने आलाय. मग ज्याच्या 1 रुपयाने आलाय त्याचा नारळ तुम्ही कसा फोडता? पण अशा आविर्भावात नारळ फोडले की जसं काय इतिहासात पहिल्यांदाच हा रस्ता होतोय. अहो हे रस्ते आम्हीच केले होते. रस्ते फुटतात, रस्त्यांना खड्डे पडतात, रस्ते परत परत करावे लागतात. हा तुम्ही जर समजा दिल्ली नाक्यावरून सह्याद्री कॉलेज पर्यंत फ्लायओव्हर केला असता तर आम्ही तुमचा सत्कार केला असता. आमच्याच रस्ते जे फुटले त्याला जर निधी आला तर त्याच्यामध्ये कुठलंही कौतुकाचं काम नाही असं माझं मत आहे. हे दरवर्षी 10-15 कोटी रुपये रस्ते अनुदानाच्या बाबतीमध्ये कोणाचंही सरकार असो हे नगरपालिकेला येत असतात. मी आमदार झाल्यापासून 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना 50 कोटी रुपयाचा निधी मला त्यांनी दिलेला आहे. मी तर त्यांच्या पक्षाचा पण नाही, पण तरी सुद्धा निधी दिलेला आहे. कारण निधी मिळवणं आणि त्याच्यातून कामं करणं मला असं वाटतं की एक लोकप्रतिनिधी म्हणून ती आता भाऊसाहेब वागचौरे साहेबांनी चांगलं सांगितलं, विकास ही प्रक्रिया नाहीये, विकास हा खेचून आणावा लागतो. मंत्रालयामध्ये 350 नगराध्यक्ष बसलेले असतात महाराष्ट्रातले, किमान 3-4 हजार 5,000 नगरसेवक गिरट्या घालत असतात. कोणाला पैसे भेटतील, कसे निधी आणू, कसे काम करू, त्या स्पर्धेमधून निधी आणावा लागतो. मी आता वर्ष झालं साहेब तिथे आमदार म्हणून नाहीये. मी जेव्हा जेव्हा मंत्रालयात गेलो आणि कोणत्याही मंत्र्याकडे जर मी गेलो आणि पत्र दिलं की अमुक मला निधी पाहिजे, पहिला प्रश्न ते विचारतात बाळासाहेबांचं काय चाललंय, बाळासाहेब कसे आहेत. आजही एकही मंत्री असे नाहीयेत, मान्य मुख्यमंत्री असतील, मान्य उपमुख्यमंत्री असतील, कोणत्याही खात्याचे मंत्री असतील. मी तुम्हाला सांगतो, उलट मी तुमच्या मागे कायम लागत असतो की तुम्ही एकदा तरी मंत्रालयात घ्या, कारण त्यांची इच्छा असते साहेबांनी एकदा तरी आम्हाला भेटावं. म्हणजे मला मंत्री सांगतात साहेब मुंबईला आल्यावर आमच्याकडे घेऊन या किंवा आम्हाला बोलवा चहा प्यायला, हे मंत्री मला सांगतात. आणि ते सांगायचं कारण असं आहे की हे आज बोलायचं कारण असं आहे की असं लोकांना सांगितलं जातं की आमच्याकडे एक खातं आहे म्हणूनच विकास होणार आहे. या खात्यामध्ये प्रक्रियेतून पैसे कसे आणायचे याच्यामध्ये आमची PhD झालेली आहे. अहो निळवंडे धरणाचं काम हा विचार ज्याच्या डोक्यात येऊ शकतो, हे काही शासनाच्या डोक्यात नाही आलं. हे काही सरकारने नाही सांगितलं की बाळासाहेब तुमच्या गावाला पाणी देण्याची आमची इच्छा आहे, ते पाईप कसा करायचं सांग. असं नसतं, हे आपल्या माणसाच्या डोक्यात यावं लागतं आणि त्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि त्या पद्धतीने ते काम झालेलं आहे.
देशात अशी योजना नाहीये. 38 किलोमीटर पाईपलाईन विदाउट इलेक्ट्रिसिटी पाणी इथं येतं. तुम्हाला सांगतो, पाण्याचा कॉक आहे ना, कॉक निळवंडे धरणावर नाहीये, आपल्या पंपिंग स्टेशनला आहे. इथं कॉक सोडला का तिकडून पाणी येतं. इतिहासात अशी योजना नाहीये. आणि 50 ते 150 TDS पाणी. इथं कोणी अभ्यासू असेल तर त्यांनी गुगल करावा, अभ्यास चेक करावा की पिण्यायोग्य पाणी किती TDS असतं. आरो लावतो ना आपण फिल्टर घरामध्ये, संगमनेरच्या पाण्याला फिल्टर लावण्याची आवश्यकता नाही. संगमनेर नगरपालिकेच्या फिल्ट्रेशन प्लांट मध्ये येणारं पाणी हे फिल्टर होऊन तुमच्या नळाला जे येतं ते डायरेक्ट पिण्यायोग्य आहे. मुंबई महापालिकेच्या पाण्याचा TDS 300 ते 500 असतो आणि संगमनेर नगरपालिकेचा 50 ते 150 असतो. जरा माहिती घेऊन एकदा चेक करून बघा. आणि इतकं चांगलं काम खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये मी कायम सांगतो तसं आपल्या मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर असतं, ते सॉफ्टवेअर अपग्रेड करावं लागतं. सॉफ्टवेअर अपग्रेड करणं म्हणजे काय जुनं सॉफ्टवेअर बरोबर नसतं असं नाही, पण नवीन टेक्नॉलॉजी आलेली असते, नवीन फीचर आलेले असतात, नवीन प्रश्नांना नवीन उत्तर आलेले असतात आणि ते सगळं अपग्रेड करण्याची वेळ आता संगमनेरामध्ये आलेली आहे. संगमनेर मध्ये आता मोठ्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहे. 28 तारखेला आपला जाहीरनामा जेव्हा येईल, त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुढच्या 50 वर्षाचं विजन ठेवून पुढच्या 5 वर्षात कशा पद्धतीने आम्ही काम करणार, पुढच्या 1 वर्षात काय काम करणार, पुढच्या 100 दिवसात काय काम करणार, ते सगळं आम्ही जनतेच्या समोर आणणार आहे. आणि त्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून करू. येणाऱ्या 2 तारखेला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपले बऱ्याच वेळा नगरपालिकेला काय असतं की हा माझा मित्र आहे, हा माझा नातेवाईक आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्यामध्ये असतात. परंतु अशी कोणतीही भावना मनामध्ये न ठेवता या शहराच्या भविष्यासाठी, या शहराच्या भावी पिढ्यांसाठी आपण सिंह जी निशाणी आहे ती जिथं जिथं दिसेल त्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला सगळ्यांच्या पॅनल टू पॅनल हे सगळे उमेदवार निवडून द्यायचे. 30 उमेदवार तुम्ही माझ्या ताब्यामध्ये द्या. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात अतिशय उत्तम असं काम संगमनेर नगरपालिकेचा आम्ही करून दाखवू. खरं तर उमेदवार ठरवताना आमची खूप तारांबळ उडाली होती, कारण इतका मोठा प्रतिसाद आपल्या संगमनेर सेवा समितीला होता. खूप लोक इच्छुक होते, उमेदवारी मागत होते, परंतु आम्हाला ते ठरवताना आमची तारेवरची कसरत झाली. इथं सतीश आहेर, इथं बस कुठे गेला सतीश आहेर आहे, इथं निरंजन सातपुते इथं उभा आहे, त्याला द्यायचं तो प्रकाश भाऊ कडलक तिथं बसलेला आहे, इथं अण्णा सानप आहे. हे असे अतिशय धडाडीचे कार्यक्रम, सुनंदाताई दिघे आहे, या अनेक लोकांना खरं तर इथं आमचे मुन्ना कडलक या ठिकाणी बसलेले आहे. असे अनेक धडाडीचे लोक होते का ज्यांना खऱ्या अर्थाने आम्ही या निवडणुकीत संधी देणं गरजेचं होतं, परंतु संधी देऊ शकलो नाही. आणि त्यांनी देखील बादल जे आमचा तिथं बसलेला आहे, मोठ्या मनाने या सगळ्यांनी संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी देखील याचा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवाव्या. आणि एक दिलाने, एक मताने आपण सर्वांनी 2 डिसेंबरला सिंहाच्या समोरचे बटन दाबून आणि हा मारुती आपलं गायकवाड सुरेशची मिसेस शंकर कुठे गेला, शंकरनी केला. या वाडीचं तर वैशिष्ट्य असं आहे की ही वाडी सकाळी 7:30 वाजता ढोल ताशाच्या गजरेत लाईन लावून मतदानाला कायम आपले येत असते. हा आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. आणि शंकर, मी तुम्हाला आज सांगतो, मारुती, शंकर सगळेच आहे, सगळ्यांना सांगतो की तुमचे जे प्रश्न आहेत, तुम्ही आता खूप वर्षानुवर्ष, आणि ही त्यांच्या मालकीची जमीन आहे, हे स्वतःच्या मालकीचे त्यांचे घर आहे, हे काय झोपडपट्टी किंवा अतिक्रमण नाहीये, हे त्यांच्या मालकीचे घर आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की आता आपल्याला एकत्र बसायचंय आणि इथं सुद्धा चांगले घरं बांधून सगळ्या लोकांची व्यवस्थित चांगली सोय या ठिकाणी आपल्याला करायची आहे. इथं सुद्धा हे शहराचं नाक आहे,
आणि याला देखील आपल्याला अतिशय उत्तम अशी बिल्डिंग बांधून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळ्यांची व्यवस्था होईल. आता एकाचे दोन, दोनाचे तीन घर झालेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाची व्यवस्था इथं झाली पाहिजे असं देखील काम आपण निश्चितपणे करणार आहे. या मालदाड रोड परिसरामध्ये अतिक्रमणांचा जो प्रश्न होता, मालदाड रोड परिसरामध्ये काही भागामध्ये अतिक्रमणांमुळे आम्हाला विकास कामं करता आले नाही मागच्या काळामध्ये. पण मी तुम्हाला सांगतो, आता काही लोक येत आहेत आणि तुमचं अतिक्रमण काढतोय म्हणून सांगताय. माझा प्रश्न सोपा आहे. आज तुम्ही सांगता काढतोय, तुम्ही 1 वर्षात काय प्रयत्न केला त्याचा कागद पुरावे आम्हाला दाखवायचे. जास्त काहीच नाही. जो माणूस म्हणेल की आम्ही काढणार आहे त्याला म्हणायचं 1 वर्षात काय केलं त्याचे कागदी पुरावे दे आणि मला बोलवा, मी तुम्हाला पुरावे द्यायला तयार आहे. मागचे 10 वर्ष आपण हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आता अंतिम टप्प्यात आलाय. पुढच्या 6 महिन्यात ते अतिक्रमण निघणार आहे आणि ते सगळे जे अतिक्रमण आहेत, जे आरक्षण आहे, अतिक्रमण आरक्षण, ते सगळे आरक्षण हे पुढच्या 6 महिन्यामध्ये निघणार आहे. हे मला तुम्हाला आज या निमित्ताने सांगायचंय. आम्ही त्याची मेहनत केली. साहेबांनी मंत्रालयामध्ये 10 बैठका घेतल्या. त्याच्यातून हे आरक्षण शहरातले जे आहेत, ज्या आरक्षणांवर सामान्य माणसाने घर बांधलेलं आहे, मग ते अनावधानाने असेल, अज्ञानातून असेल, स्वस्त जमीन व्यक्ती म्हणून केलं असेल, एजंटनी केलेल्या फसवणुकीतून असेल, कोणत्याही कारणाने जर आरक्षित जमिनीवर घर बांधले असतील तर अशा सगळ्या लोकांच्या जमिनीवरचं आरक्षण हटवून त्यांना त्या ठिकाणी विकासाचं दार उघडं करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मागचे 10 वर्ष साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न चालले होते. ते काम अंतिम टप्प्यात आले आणि मे जून मध्ये ते काम होणार आहे असं जेव्हा कळालं, त्याच्यानंतर सगळेजण जागे झाले आणि म्हणायला लागले की आता आम्ही ते काढणार आहे. काही लोक म्हणले इथं शास्ती आहे. ही शास्ती म्हणले फक्त संगमनेरातच आहे. मला तुम्हाला सांगायचंय की ही शास्ती फक्त संगमनेरात नाही, ही संपूर्ण राज्यामध्ये आहे. राज्य शासनाने लावलेली आहे आणि राज्य शासनाला ती काढण्याचा अधिकार आहे. ती आजपर्यंत राज्य शासनाने काढलेली नाही. अनेक वेळा मी प्रयत्न केले, माझे विधान परिषदेमध्ये भाषण पण आहे, परंतु ती शास्ती आजपर्यंत शासनाने काढलेली नाही. आणि म्हणून हे असे सगळे प्रश्न आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खंबीर आहे. आमची राजकीय इच्छाशक्ती आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार, या शहराला पुढे घेऊन जाणार. आमच्या पंखांना बळ देण्याचं काम तुम्ही 2 तारखेला करा आणि CI चिन्ह समोरचं बटन दाबून तुम्ही संगमेश्वर सेवा समितीच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. पण हे सगळ्यांनी मतदान करायचं. मतदानामध्ये आपल्याला उमेदवार आपण दिलेले आमदार सतीश तांबे यांनी आपल्याला काही सांगितलं की कशा पद्धतीने उमेदवार होते. 4 इच्छुक होते. शेवटी निवडताना एक निवडावा लागतो. 4ही अत्यंत चांगल्या होते. शेवटी निर्णय मात्र कोणतरी एका नावाचा घ्यावा लागतो. तरी असं डोळे झाकून बोट ठेवावं लागतं, थोडं पाहायचं पण त्याच्या ठेवणार इतके चांगले असतात. अशा पद्धतीने शेवटी एकाला संधी मिळते. 3 जर थांबावं लागलं तरी आपल्या या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने साथ सगळ्या मंडळी दिली, माघार घेतली, त्यांचेही आभार मानले पाहिजे. उमेदवार देत असताना एक महत्वाची गोष्ट केली की काही अनुभवी आणि काही नवे असं हे केलं. साधारणतः आपली पद्धत आहे की 1/3 जे असतात ते आपण पूर्वीचे अनुभवी देतो आणि बाकीचे 2/3 आपण हे नवे चेहरे देत असतो. याच्यातून नव्या कालखंडामध्ये ज्यावेळेस संस्था चालते त्यावेळेस त्या सगळ्यांचा एकामेकाच्या अनुभवाचा उपयोग होतो आणि संस्था सरळ सुखपणे चालण्यास मदत होत असते. आपल्याला किशोर पवार हे अनुभवी अशा प्रकारचे उमेदवार आपल्याला या निमित्तानं मिळालेले आहेत. किशोर पवारांच्या बाबतीत काय सांगायचं, तो खरं म्हणजे हाडाचा कार्यकर्ता एवढं तो होता. मनापासून काम करणं, गडी सतत चालतच असतो, म्हणजे फिरत असतो आणि चाललं एकदा फिरलं तर काम आपोआप दिसतं. बऱ्याच वेळा अडचण नमस्कार मग माणूस लगेच म्हणतो अहो ते किशोरराव काम राहिलं बरं, काम ते राहिलं बरं, आपोआप काम दिसतं, लगेच काम सोडवायचा प्रयत्न. पुढे नळाची अडचण झाली, पुढे जमिनीची अडचण झाली, काही अडचण झाली तरी गडी कायम तयार. हे वैशिष्ट्य असा नगरसेवक कसा असावा याचं जर प्रशिक्षण घ्यायचं ठरलं, देशाचं घ्यायचं ठरलं
आणि राज्याचं घ्यायचं ठरलं तर मार्गदर्शन किशोर पवार यांना करावं लागेल. आदर्श खरं सांगतो आदर्श अशा प्रकारचं लोकप्रतिनिधित्व हे किशोर यांचं. आता काय किशोर तू बरोबर फिरत राहिले सगळे बरोबर आहे, सगळे खुश आहे तुझ्यावर. आम्ही बसलो भारत ते महाराष्ट्र फिरत. पण किशोर खरंच अत्यंत मनापासून काम करणारा कार्यकर्ता. मी सहज उदाहरण सांगितलं त्याच्या निर्णया उत्सवांमध्ये मी असं म्हटलं का पूर्वी असं असायचं का गणपतीच्या मिरवणुका या 4, 5, 6च्या पुढे सुरू व्हायच्या, मग रात्रभर चालायच्या. आठवतात होतो मी एक 2002 साली एक प्रयोग केला की सोमेश्वर गणपती जो असतो मानाचा आपला तो सुरुवात करत असतो तो. मी किशोरला म्हटलं की आपण असं करू की एक आदर्श पद्धतीची पद्धत घालून देऊ महाराष्ट्राला आणि सकाळी 7लाच हा गणपती आपण काढायचं. तेव्हा रात्रभर जागे असतात 7ला काढायचं म्हणजे. आणि हे मान्य करील की 6:45ला मी तिथे पोहोचलेलो आहे. 25 आता एवढे वर्ष 2002 नंतर आता 2025 पर्यंत 6:45 वाजता गणपती करता मी पोहोचलेलो आहे. सोमेश्वर महादेवाचं आहे तिथं पूजा करायची आणि गणपतीची मिरवणूक सुरू करायची. तेव्हा इतकं काही गोष्टी गुलाल वापरायचा नाही, डीजे वापरायचा नाही, शिस्तबद्ध पद्धतीने चालायचं. आणि एक पद्धत नवी पद्धत बसली आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की गणपतीची आपली मिरवणूक वेळेवर संपण्यास सुरुवात झाली. एक आदर्श पद्धतीची. शेवटी मी किती काही म्हटलो तरी तिथे कार्यकर्ता असा असावा लागतं का तो मान्य करेल. एक तर रात्रभर रथ साजवा लागतो, रात्रभर झोपलेलं नसतात, परत दिवसभर ती सगळी मिरवणूक पूर्ण करतात आणि आपोआप ती 6 वाजता ती साधारण संध्याकाळी पहिला सोमेश्वरच्या गणपतीची मिरवणूक तुम्ही सांगता नंतर सगळे जण मग सुरू होऊन जातं. तेव्हा ह्याच्यामध्ये खरा कार्यकर्ता त्यामध्ये आपल्याला किशोर यांचं वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला दिसतं. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धत त्यांची दिसते. आपण इथे गेलेला शोभाताईंचा सुद्धा अनुभव आहे. म्हणजे बाळासाहेब पवार सर 2 टन शोभाताईचे 2 टन झाले, 3 टन ना आणि तुमची 1 टन. किती अनुभव या घराला. काही नाही, मुलं चांगले नाही गेले, गव्हर्नरला काही काम नाही, तुमच्याकरता पूर्ण वेळ देते, काही काळजी करू नका. घरचेच वरती तुम्ही जा बरोबर आहे सकाळी सासूचा त्रास कमी गमतीला बोलतो काही त्रास नाही. परंतु बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य सारखी चालत राहणं त्या प्रमाणामध्ये आणि काम पाहत राहणं, काम सोडवणं. आता जोडीनं चालतील, तुमचे काम सोडवतील याची खात्री मला निश्चितपणे आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की भारतजी बोराडे आपल्याकडे इकडे दुकान आहे. एक मी काय सांगत असतो भाऊसाहेबांची एक इच्छा असायची की कार्यकर्ता आणि पदाधिकारी कसा असावा ह्याच्यात ते म्हणायचे की पहिला त्यांना संसार चांगला सांभाळावा पाहिजे, दुसरं त्यांना स्वतःचा व्यवसाय चांगला सांभाळला पाहिजे आणि मग बाहेर पडलं पाहिजे, कार्यकर्ता झाला पाहिजे, पदाधिकारी झाला पाहिजे. तुम्ही पहा भारत बोराडेचं कसा सुंदर व्यवसाय कशा पद्धतीने ते चांगल्या प्रकारे करतात. अत्यंत मनापासून काम करणारा कार्यकर्ता यावर परत आपल्याला मिळाले. अर्चनाताई सुभाष दिघे हे इथं सांगितलं आपल्याला एका अत्यंत गरीब वस्तीमध्ये राहिलेले हे कुटुंब आहे दाम्पत्य. आणि सुभाष दिघे आणि अर्चनाताई आता ऑरेंज कॉर्नरचं जे गणपतीचं स्थान आहे त्याची सिद्धिविनायक तिथं पूजा अर्चा आणि तिथले सगळी निगा राखण्याचं काम करतात. पण ते करत असताना सगळ्या कुटुंबांशी खूप चांगला संबंध. हे वैशिष्ट्य आहे. गरिबीचा काय अनुभव असतो, गरिबीचे काय दुःख असतात, गरिबीमध्ये काय संकट असतात, प्रश्न असतात, तर ते कसे सोडवता येतील याचं जर पुस्तक लिहायचं ठरलं ते दोघं लिहावं असं माझं त्या कार्यकर्ता होता. हे लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे शेवटी प्रश्न सोडवताना गरिबाचे प्रश्न जे येतील सहजपणे समजणारे माणसं आपल्याजवळ देण्यात आलेले. सर्व विवेक कासार आहेत, तरुण तडफदार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. एक मला निश्चितपणे खात्री विवेक कासार यांना अनुभव आहे, सामाजिक कार्यात आहे आणि त्यांनी जे काही व्यवसाय करतात अत्यंत चांगल्या पद्धतीने करणारा सौरभ आहे. आणि मनापासून सिस्टीम चांगल्या बसवणं, जिल्ह्याचं जे त्यांचं ऑर्गनायझेशन फर्टिलायझरचं त्याचं अध्यक्षपद कमी वयामध्ये घेणारा सौरभ हे लक्षात ठेवा. पूर्ण जिल्ह्याचं कॅपेबल आहे.
आपण हे शेवटी हे उमेदवार तुमच्याकरता, आणि मी सांगेल की हे तिसही उमेदवार आणि वरचा उमेदवार सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं नगराध्यक्ष पदाकरता हे आपल्याला मिळालेलं आहे. या सगळ्यांना मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे की मैत्रीताई आपल्याला नगराध्यक्षाचा उमेदवार, खरं जे दुर्गाताईचं काम आपल्याला माहिती आहे. मैथिलीताई सुद्धा अत्यंत कॅपेबल, संस्था चांगल्या पद्धतीने सांभाळतात. तुम्हाला भाषा किती येतात? मराठी येते, हिंदी येते, इंग्लिश येते, तामिळ येते, कन्नड येते. कोणकोणत्या भाषा येतात? राहिल्या हा कवडेताई राहिल्या, कवडेताई. आता अमोल कुठे अमोल कार्यकर्ता फक्त मी माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. अमोल आहे आणि कवडेताई या अत्यंत चांगल्या पद्धतीने हे उमेदवार आहेत. मी आपल्याला सांगितले की हे तुम्हाला हे सगळे साथ देणारे आपल्याला हे मैत्रीताईला साथ देण्याचं काम करणार आहे. अत्यंत सक्षम, खरं अत्यंत योग्य नेतृत्व हे मैत्रीताईचं आहे. आणि ही सगळी आपल्याला उमेदवार 30 उमेदवार आपण दिले की अत्यंत मनापासून काम करणारे आपल्याला करता राहतील याची खात्री मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतोय. मैत्रीताई नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे, पण पाठीमागं काही माणसं असले पाहिजे. म्हणून दिलीप कोंडे, विश्वासराव मुक्तनके, किशोर आहे, असे आमचे नाना गजेंद्र नाना आहे. ही अशी माणसं आहेत की ती सगळी नगरपालिका सांभाळण्याकरता मदत करतील याची खात्री मला या निमित्तानं आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगेल की तुमच्या दृष्टीनं शहर महत्वाचं आहे. तुम्ही जर पाहिलं तर 30 वर्षापूर्वी जे आपण शहर एकत्र पद्धतीनं सुरू केलं काम पाहायला, डॉक्टर सुनीती तांबे हे नगराध्यक्ष झाले. आणि ते नगराध्यक्ष होण्याच्या अगोदर कशी होती नगरपालिका वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्या अगोदरच्या नगरपालिकेचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. म्हणजे नगराध्यक्ष निवडायचा ठरला तर नगरसेवक बाहेर पळून द्यावा लागायचे, काही लोणावळ्याला खंडाळ्याला ठेवावं लागायचे, आणि तिथं कसल्या कशाने आंघोळी करायची. आता सांगत नाही, तर अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. नगरपालिका आदर्श असूच शकत नाही म्हणायचे, पण आपण 30 वर्षामध्ये नगरपालिका आदर्श असू शकते आणि त्याचं उदाहरण म्हणजे संगमनेर हे दाखवून दिले. आता डॉक्टर तांब्यांपासून जे सुरू झालं तुम्ही पहा, त्यामध्ये महिला या सगळ्या आल्या आणि या महिलांचा सहभाग खूप चांगला मदतीचा राहिलेला आहे. मदतीचा डॉक्टर तांबे ज्यावेळेस आले त्यावेळेस 33% महिला त्यावेळेस होत्या. ज्या भगिनी त्यामध्ये होत्या त्या खूप साथ त्यावेळेपासून त्यांनी दिली. आणि जी जी जबाबदारी महिलांवर येते एवढे तरी लक्षात ठेवा, जी जी जबाबदारी तुम्ही सगळा तुमचा अनुभव आहे, तुम्ही दोघी आता नवीन येत आहे, तुम्ही जी जी जबाबदारी येते ही जबाबदारी अत्यंत सुंदर पद्धतीने सांभाळतात. तेव्हा त्या संसार चांगला सांभाळतात ना, तसं शहर सुद्धा चांगलं सांभाळायला मदत करतात. हे तुम्हाला या निमित्तानं सांगेल. आपल्या दुर्गाताईचं पाहिलं आपण, त्यानंतर दिलीपराव कुंड होते, विश्वासराव मुक्तनक होते, आपले लोणारी कैलास लोणारी होते, वास्तवरे होते. सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. सगळे उपनगराध्यक्षांनी चांगलं काम केलं, सगळ्या नगरसेवकांनी चांगलं काम केलं. आणि वर्षाच्या कामातून आपलं शहर हे चांगलं झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय, हे लक्षात ठेवा. बरेच वेळा काय होतंय, पाणी बोलले का आपल्याला विचारलं किशोर भाऊना किंवा येतं का रोज पाणी, कुणी बोलायलाच तयार होईना. असं होत असतं, काही चुकलं नाही तुमचं. तुम्ही काश्मीरला जाल ना, 4 दिवसांनी 5व्या दिवशी काश्मीर दिसायचं तुम्हाला, डोकं दिसणार नाही, बरोबर दिसणार नाही, कॉमन होऊन जातं. मुंबईला जाल ना तर तुम्हाला असं लक्षात येईल त्याचं समुद्र दिसायचं नाही काही दिवसांनी, जरी पडलं गेलं ते नजरेत बसून जातं काही गोष्टी. तसं आपलं झालंय, सगळं चांगलं झालं तर दिसत नाही आपल्याला, कारण आपल्या नजरेत बसून गेले सगळं चांगलं. उन्हात राहिल्याशिवाय सावलीचं महत्व कळत नाही, हे लक्षात घ्या. तसं आपलं काही गोष्टी झालेल्या आहेत. परंतु इतकं स्वच्छता, तुम्ही उपनगरामध्ये गेले तर तुम्हाला स्वच्छ उपनगर आपल्याला दिसतात, आपल्या गल्ल्या सुद्धा स्वच्छ दिसतात, गटारी झालेल्या दिसतात, वीज चांगली चाललेली दिसते, पाणी नळाचं कायम येत असताना दिसतं. ह्या सगळ्या गोष्टी वर्षाच्या कामातून झालेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मला आठवतं सुरुवातीला मी आमदार झालो आणि त्यात काही मोबाईल नव्हता, दुष्काळाची परिस्थिती होती. आणि तिथं मला तहसीलदारला मी गाडीत बरोबर घेऊन काही रोजगार हमीचे काम पाहायला जायचं होतं. मी आलो तहसीलदारचा तिथं राहत होता एका महिला जवळ,
आणि ती पाहतोय तर ते तहसीलदार कुठे येते आणि तहसीलदार आले का रावसाहेबांना बोलवा रावसाहेबांना बोलवा रावसाहेब खड्ड्यातून पाणी काढत होते मी शिपाई आला नाही आज तहसीलदारांनी ही परिस्थिती होती खड्ड्यातून पाणी काढत होतो हे तर सगळ्यांनी अनुभव घेतला परंतु आज पाण्याचं एवढं चांगलं झालं तर पाण्याचं चांगलं होत असताना आपोआप होत नाही धरण बांधावं लागलं धरण बांधणं सोपं होतं पुनर्वसनाचे प्रश्न होते एकमेव धरण आपलं आहे की ज्याच्यात पूर्णपणे पुनर्वसन केलं गेलं प्रकरणांचं आणि धरण पूर्ण केलं गेलंय एक वेळी पाईप ठेवला गेलाय 38 किलोमीटर ते पाणी एवढे गावं आणि हे करीत आणलेले क्रॉस करीत सोपं नाही बरं का तुम्हाला खर्च होतो कुणीतरी मेहनत करतं त्यावेळेस हे होतं हे लक्षात ठेवा मी मंत्रिमंडळात होतो संध्याकाळी निघायचो रात्री यायचो त्या कामावर यायचो 2-2, 3-3 तास काम पाहायचो ते अडचणी असतील तर सोडवायचो आणि परत मुंबईला जायचो दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला हजर असायचो ही कुणीतरी मेहनत करतं नंतर सगळं जाळं आत तयार केलं गेलं याच्यात डॉक्टर तांबे आणि दुर्गाताई आणि तेच नगराध्यक्ष झाले नगरसेवक झाले यांचा खूप मोठा वाटा आहे एक जाळं सगळं तयार केलं गेलं नव्या टाक्या तयार केल्या गेल्या याच्यातून हे पाणी आलेलं आहे पण पाण्याचं महत्व आपल्याला कळत नाही अभ्यंग स्नान सगळ्यांनी केलं दिवाळीला केलं का नाही केलं कुठला विकणं लावून केलं अरे पाणी आपलंच होतं ना निवड देतोय अरे आपण अभ्यंग स्नान करतो गाड्या या पाण्याला धुतोय प्यायला नाही लोकांना पाणी जे प्यायला ज्या प्रकारचं पाणी नाही त्याला गाड्या धरणारे भाग्यवान आपण आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे एवढं भाग्य आपलं हे विसरून चालेल का रे हिरवं असं संगीत झालं कसं विसरून चालत हा एसटी स्टँड सुंदर एसटी स्टँड सगळे बांधतात विमानतळासारखे प्रांत ऑफिस चांगलंय तहसील ऑफिस चांगलंय नगरपालिकेचं ऑफिस चांगलंय आपल्या याच्या पंचायत समितीचं ऑफिस चांगलंय आपलं कोर्ट तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी कोर्ट दाखवून द्या आणि याचा आर्किटेक्ट सुद्धा मी बरं का लक्षात ठेवा की तास घातले त्याच्यावर मधला हा रस्ता जो दिसतो ना हा मधला रस्ता जो दिसतो हे पैसे गणपतीतून आणले मी जाईल सांगतो ते काय प्रश्न आहे आमचे संबंध त्यांचे काम मी केले नाही असं नाहीये आणले ते मागितले तो मोठा दिलदार माणूस आहे दिले त्यांनी आपल्याला पैसे काही पैसे स्टेटचे घातले रस्ता कसा आहे रे तो तुम्हाला नाही दिसायचा का त्या नजरेत आहे का नाही तिथून निघाल्यानंतर पाहुणा माणूस आला ना रात्रीचा आला तर काय जायचं ते फुलं मध्ये क्वालिटी कामाची आहे का नाही अरे आपण काय होत रे कुणीतरी करतो हे लक्षात ठेवलं पाहिजे तुमचा पुन्हा नाशिक हायवे आपला बाहेर गेला बायपास लोकांचं नगर मनमाड होत नाही माहिती तुम्हाला नगर मनमाड होत नाही आपला पहिला डांबरे परत आता कॉन्क्रिटिंग चाललंय मध्ये 4 महिने थांबला काय अडचण झाली माहिती ठेकेदाराला विचारला होता विचारा 4 महिने का बंद पडला होता परंतु तो रस्ता परत कॉन्क्रिटिंग चाललं ना त्याचं दुसऱ्याचं होत नाही वर्ष तुमचं फार एका कामावर दुसरं काम चाललंय पुलाचे काम चालले का होत देव नॅशनल हायवे हा नॅशनल हायवे आपला का होतो तो का होत नाही तुम्ही राहायच्या पाठीशी पण आपल्या आपल्या सहकारी संस्था सुंदर सहकारी संस्था आहे आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्रात एकत्र पद्धतीनं सहकार दाखवायचा तर संघटनेला चला म्हणतात शिक्षण संस्था चांगले दाखवायचे तर संघटनेला चला म्हणतात अर्थव्यवस्था सक्षम अर्थव्यवस्था आता निवडणूक गेलं पाणी फिरलं शेतकऱ्याची आता आम्ही तिथं ऊस विकासाचे कार्यक्रम घेतोय ऊस लागवड होईल स्वतःचा ऊस स्वतःचा पैसे तिथे येतील शेतकऱ्याच्या खिशात तर शेवटी ते इथं बाजारपेठेत येणारे हे काही विसरू नका जरा काय आमच्या मित्रांना माहितीच नसतं काही पैसे कुठून जसं जसं असतं तर का ज्या पद्धतीनं असं होतं कधी कधी बाटली दुधाची बाटली ठेवायची पूर्वी ना माहितीच नसतं त्याची काय असली गवळी असतो दूध काढतो कुठे दूध आणलं हा ते दुधावाल्यानं आणलं तर पैसे कुठे आम्हाला काही माहिती होत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु ह्या अर्थव्यवस्था जी तालुक्याची तयार झाली तो सांगतो 9,000 कोटीपेक्षा जादा ठेवी या तालुक्यातल्या या बँकांमध्ये आहे 2,000 कोटी पतसंस्थांमध्ये आपोआप नाही तुमच्या सगळ्यांची मेहनत कष्ट आहेत परंतु हा तालुका सुजलाम सुफलाम बनला शहरामध्ये त्याचे परिणाम असतात
हे शहरावाल्यांनी विसरून जाऊ नये. अलीकडच्या कालखंडात एक गोष्ट घडलेली सहज सांगतो. पूर्वी बसते बिसते कापडाची दुकानं, सोन्याची दुकानं रेलचेल आपली. आता लोक विचारतात संघात यावं की नाही, कसं आहे वातावरण, असं विचारायला लागलं. तर ते सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला सांगतो. तुमचा पुन्हा ते नाशिक रेल्वे तिथं स्टेशन सुद्धा कोपरी हवेली ठरलं होतं. त्या स्टेशनचा आर्किटेक्ट मी आहे. मी आर्किटेक्ट आहे. बोगदा करून सोनेवाडीला काढायचं, तिकडं निमंजवळ तिथं यावर करायचं, माल चौदार उतरायची व्यवस्था करायची. आणि हे सगळं जे ठरलं, इतकं आर्किटेक्ट इतकं मी केलं होतं. एक रस्ता एक तिकडं तोंड करायचं म्हणलं स्टेशनचं. म्हणजे सरळ तिकडे जाणार, लोणीला जाणार, लोणीला जाते एक इकडे करायचं. आणि हा रस्ता सुद्धा चौपदरी करायचा, 6 पदरी करायचं. हे सगळं मला कळालं नाही. सरकार केलं, नवे प्रतिनिधी आले, गेली कुठं रेल्वे. तुम्ही विचारलं पाहिजे बरं. तुम्ही बोलले पाहिजे की आमची रेल्वे गेली कुठे. का नाही विचारलं पाहिजे. भांडले का नाही तुम्ही, का भांडत नाही विचारलं पाहिजे तुम्ही. हे विमानतळ आहे ना, तुम्हाला हे सांगतो. या विमानतळाचं पूर्ण ऍक्विजिशन जमिनीचं मी करून दिलेलं आहे. विलासराव देशमुख साहेब प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. त्यांना म्हणलं की चांगली जागा म्हणजे तो विमानतळाला. त्याला शेती महामंडळाच्या जमिनी होत्या श्रीरामपूर आणि शिर्डीच्या मध्ये. तिकडे हजारो एकर जमीन पडेल होती सरकारी. पण म्हणलं डीप सॉईल ती पायात लागणार नाही, तुम्हाला पटवावं लागत होतं शेवटी. विमानतळ इथं अर्धा तासात तुम्ही, अरे तुम्ही इथं नाश्ता करता तर जेवायला दिल्लीला जायला लागले. झालं की नाही रे, आपोआप झालं का. तुम्ही तरी आठवत असतो. पण आपण जो आदवतो, मेहनत करतो, चांगलं चालवतो, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला काय दिसतं शहरामध्ये, ठीक आहे मला विश्रांती दिली, मी तिचा चांगला उपयोग कसा करायचा तरी. परंतु काय चाललंय, परवा हात तुटला. मी वर्षभराचा आढावा घेतली, 4 दिवसाचा आढावा. परवा हात तुटला. एकच माहिती घ्यायची की हात तोडणारा कोण होता, कोणाच्या गाडीत बसला, माहिती घ्यायची. मध्ये इंजेक्शन सापडले कोणाला तरी जवळ नशेचे, कोण होता तुम्ही माहिती घ्यायची. मी काही कोणावर आरोप करायला तयार नाही. तुम्ही माहिती घेतली नशेचे इंजेक्शन कोण घेऊन बसला होता, फिरवत होता. मध्ये काही ड्रग्सचे ह्या गोळ्या सापडल्या काहीतरी 43 लाखाच्या नशेच्या. कुठून आल्या, कशा आल्या, कोणी एंट्री दिली, तपासायला हरकत नाही. नवीनच संघटनेला नव्हता तो हप्ता, हा प्रकार ऐकायला मिळाला. तो कुठून आला तुम्ही तपासायचा. हप्ता प्रकार काय, कधीच नव्हता हा हप्ता, आला कुठून. पोलीस स्टेशन मध्ये या आपले फार सुस्वभावी असा होता, समाज मध्ये अत्यंत चांगला विद्वान, म्हणजे असतील ते सज्जन माणूस असेल विद्वान, त्याच्या पुढे मारामारी केली हो 2 गुंडांनी पोलीस स्टेशन मध्ये. झापडायला नको होतं का तिने, FIR करायला नको, त्यांच्या पुढे मारामारी करतात गुंड. आणि त्याचा परिणाम झाला की त्यांचेच गुंड धावून गेले. नंतर काय चाललंय, कसं चाललंय. काही दिवसांनी जिथं PI सुरक्षित राहू शकत नाही आपला, ते तुमचं आयुष्य कसं होणार हा प्रश्न आहे. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला अत्यंत जबाबदारीने मी प्रत्येक वाक्य बोलतोय. इथे कधीच नाही ते माफिया, ड्रग्सचे माफिया, अंमली पदार्थाचे माफिया इथं येऊन त्याला सन्मान मिळायला लागला, भाषण करायला लागले. ते जबाबदारीने बोलतोय. त्यांना एंट्री मिळाली, कुठून मिळाली, कशी मिळाली. मग हे शहर शांततेनं चालणार का, हा तालुका शांततेनं चालणार का, इथले काम तुमचे होणार का. तुम्हाला निर्णय घेतला पाहिजे. कुणी असू, जरी आपला विरोधक जरी असला आपला, तरी त्यांना म्हटलं पाहिजे की नाही नाही नाही, पहिलं घर सांभाळलं पाहिजे, घर चांगलं राहिलं पाहिजे. हे आपलं निवासस्थान आहे संगमनेर, हे जपलं पाहिजे. इथलं बंधुत्व जपलं पाहिजे, इथला विकास जपला पाहिजे. इथला जो सुकून आहे, खरं तो एका मित्राने आम्हाला सांगितलं होतं, तो दुसऱ्या दिल्लीचा होता अधिकारी, तो म्हटला होता का संगमनेर में जो सुकून है वो कहीं नहीं, तो सुकून जपला पाहिजे तुम्ही. आणि ते सुकून जपायचं असेल तर एक पायरी पहिली आहे ही नगरपालिकेची निवडणूक. ही निवडणूक आपण समितीला देण्यामध्ये पंचायत चिन्ह असायचं पूर्वी. माझा आरोप झाला पंचायत झाला,
पण समिती करण्यामध्ये असा उद्देश आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचे नागरिकांना. जे चांगले विचारते ते बरोबर या, आघाडीचे आमचे आहेचे, पण जे चांगले विचारते ते एकत्र या. आता संकटामध्ये संगमनेर लक्षात ठेवा, आणि त्या संकटामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे, आणि तो या 2 तारखेला करायचा. तुम्हाला संगमनेर आणि संगम तालुका हे माझ्याकरता मी बोलतो बाबा आता विरोधी पक्ष असं नाहीये, मी याच्याकरता बोलतो असं समजायचं कारण नाही. मी आज सांगत असतो का आमचे काय आयुष्य वाढवता येतं समजायचं कारण नाही, आणखी 2-5 टर्म घ्यायच्या त्याच्याकरता नाही. पण ज्यांना जपलं वाढवलं, ज्यांना संसार फुलवला, प्रपंच चांगला केला, सगळं कसं व्यवस्थित चाललं, त्या वडीलधाऱ्याला सुद्धा वाटत असतं का पुढचा चांगला असला पाहिजे, लिजिम खालणारा नसावा. एवढं वाटतं की नाही रे? एवढं वाटतं ना प्रपंच पुढे नेणारा असावा. दुर्दैवानं परिस्थिती कठीण आहे, लक्षात ठेवा. काही लोकांना तुमचा विकास मोडायचाच आहे, तुमचा संगम तालुका काही लोकांना मोडायचा आहे, आणि त्यामध्ये काही लोकांचा हत्यार म्हणून वापर होतोय. आपण काळजी घेतली पाहिजे की आपला विकास मोडणार नाही, आपली शांतता बिघडणार नाही, आपली बंधुत्व बिघडणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी मात्र शेवटी तुमची आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमची आहे. मी खात्री देतो तुम्हाला की मैथिलीताई असतील, आपले हे 6 उमेदवार आणि बाकीचे 30 सगळेजण 30 असतील, हे भक्कमपणे तुमच्याकरता उभे राहतील. यांचा मनगटाला धरून मनगट धरायचे तर त्या सांगायचे यांना काही बिघडत नाही, तो सांगतो. आणि तिथं नाही तर सत्तेच आता स्वतः लक्ष घालतोय, सत्तेच आता निधी आणायला पक्का आहे, काही अडचण येणार नाही. तसे संबंध त्यांना तरी सांभाळलेत. तिथं नाही तर इथं मी आहेच. काही असलं तरी तुमच्या हक्काचे माणसं हे आहेत, हे विसरून जाऊ नका. आपण सगळ्यांनी 2 तारखेला सिंहाच्या चिन्हाला मतदान करा आणि प्रचंड मताधिक्यानं विजयी ही समितीला प्रचंड मताधिक्याने विजयी करा, एवढं आवाहन करतो मी 2 शब्द सांगतो.